पण देखील यायचं आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे। मॅच इज ऑन। दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। आपल्या सर्वांचे लाडके उद्योजक समाजसेवक एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे स्वप्नील शेठ म्हात्रे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते आणि आमचे साऊथ के सुपरस्टार महेंद्र भवर अर्थात मल्लेश दादा यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं करूया सहर्ष स्वागत। इथे बॉल चांगला होता मात्र फटका त्यापेक्षा दमदार बॉल सीमा पार चौकार। सो मच पहिल्या बॉल वरती चौकार आलाय। व्यवसाय गटामध्ये खेळायचा दांडगा अनुभव ज्या रियाजकडे आहे त्या रियाजच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार। कमी वयामध्ये या खेळाडूने ज्या प्रकारे उंची क्रिकेटमध्ये प्रस्थापित केली आहे वाखाणण्याजोग आहे। यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय। डीप मध्ये असतील फिल्डर सिंगल कंप्लीट झाली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 6 आकड्यावरती। धावसंख्या धावफलकावरती 6 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल 6 ऑन द बोर्ड। कोरडप्याचा बॉल फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला जबरदस्त प्रहार रियाच्या बॅट मधून आलाय आज चौकार। अंडर 19 मध्ये फार चांगल्या प्रकारची कामगिरी रियाजची असते। वय वर्ष 17 मात्र 17 वर्षामध्ये व्यावसायिक गटामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून रियाजची ओळख आहे। तो रियाज आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय। धावसंख्या धावफलकावरती 10 आपल्याला पाहायला मिळेल। 3 चेंडू आतापर्यंत 10 धावा बनवल्या गेल्यात रियाजच्या माध्यमातून। दुसरीकडे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पवन आहे। खूप मोठा अनुभव या खेळाडूला देखील अंडरआर्म ओव्हरआर्म क्रिकेटचा आहे। यावेळेस कोरडप्याचा बॉल होता कव्हरच्या दिशेला डीप कव्हर मध्ये फिल्डर असतील सिंगल कंप्लीट होईल। एका धावेवरती समाधान मानावं लागेल। एका धावेच्या साथीने धावफलक पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 11 या आकड्यावरती। 11 ऑन द बोर्ड 11 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकतो ज्यामध्ये मारेगावचे उद्योजक समाजसेवक एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व अर्थातच स्वप्नील शेठ म्हात्रे साहेबांची उपस्थिती आहे। पुरस्कर्ते आहेत तसेच महेंद्र शेठ भवर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। एक दमदार असं व्यक्तिमत्व एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आणि एक सुंदर असे पंच चूक निर्णयासाठी ओळखले जाणारे आमचे मल्लेश दादा आणि रोशनभाई ठाकूर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत। असे डॉट आहे धावसंख्या धावफलकावरती 11 पाहायला मिळेल। 11 ऑन द बोर्ड। चेंडूंचा विचार केला चेंडू झाले 5। कमबॅक फार सुरेख आहे। यावेळेस सिंगल कंप्लीट झाली आहे। दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल मैदानावरती। 2 धावा कंप्लीट। बघता बघता बॉल सीमा पलीकडे शेवटच्या बॉल वरती आलाय चौकार। पहिल्या षटकाचा वाजविकेत समाप्त होतोय आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ भारत संघाची धावसंख्या बिनबाद 15 धावा डिझाय। वरती जरूर आहेत आपण पाहू शकतो। पहिल्या ओव्हर मध्ये रियाज आणि त्याच्या विरोधामध्ये थोडीशी कमतरता मयुरेशच्या बॉलिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली मात्र त्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळालं 4थ्या आणि 5व्या बॉल वरती। त्यानंतर फक्त दिशा दाखवली पवनने 6व्या बॉलवर आणि चौकार वसूल करण्यात आला। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती ऑन द बोर्ड 15। फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा और फिर देख होता है क्या। कमबॅक करावं लागेल मैदानावरती टीम केजी स्पोर्ट्स रायते संघाला। कमबॅक होईल की नाही हा मोठा प्रश्न मैदानावरती झालाय उपस्थित। वरुषच्या विरोधामध्ये आक्रमक हल्ला चढवला गेलाय मात्र केजी स्पोर्ट्स रायते हा संघ आणि या संघाचं नाव तितकंच मोठं आहे। तितकंच मोठं या संघाचं परफॉर्मन्स देखील आहे। भल्या भल्या संघांना या संघाने पराभवाची धूळ चाखवली असा हा संघ। निलेश दादा आमचे आणि त्यांच्या
अंडर खेळत असताना या सर्व खेळाडूंनी कशा प्रकारचा परफॉर्मन्स यांचा राहतो हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. यावेळेस सिंगल कंप्लीट होईल, ओव्हर थ्रो झालेला आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकावरती 16 ऑन द बोर्ड. 16 धावा ज्या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर दुसऱ्या मैदानावरती मार्गस्थ पंकज यांच्या माध्यमातून. पंकज देखील मी विशेष उल्लेख करेल, ज्याप्रमाणे पंकज गोलंदाजी करतो, जबरदस्त गोलंदाजी, अचूक लाईन अचूक लेंथ वरती भेदक मारा ही त्याची ओळख आहे आणि त्या ओळखीला साजेशी अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला प्रत्येक षटकामध्ये पाहायला मिळतो. ज्या वेळेस तो गोलंदाजी करतो, आम्हाला आठवतंय ज्या वेळेस आम्ही मोहिली चषक कव्हर करत होतो त्यावेळी या खेळाडूने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब या खेळाडूला मिळाला होता. असा खेळाडू पंकज पाहायला मिळतोय मैदानावरती. त्यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल, तेज सर्राट क्विक वनचा वापर करण्यात आला आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. कमबॅक करणं इथे महत्वाचं आहे आणि कमबॅक केलेला आहे टीम केजी स्पोर्ट्स रायते या संघाने. कमबॅकचा बिगुल नक्की वाजवला गेलाय. दुसरीकडे पवन थोडेसे बॅकफुट वरती आहेत, मात्र फटका यावेळेस लाजवाब पाहायला मिळतोय. समालोचन कक्षाला दिली आहे सलामी आणि बॉल सीमा पडीकडे मिड विकेटला क्लिअर करत मारगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार. या मॅच मध्ये कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर असं काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. जर पाहिला गेलं तर ज्या वेळेस फलंदाजी करणारा संघ मारळ वर्चस्व गाजवतोय, कुठेतरी कमबॅक करणारी गोलंदाजी केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि केजी स्पोर्ट्स रायते संघाने जर कमबॅक केलंय, जर फ्रंट फुट वरती आले तर पुन्हा एकदा एका मोठा फटका मारून शॉट एक मोठा मारून प्रेशर रिलीज करायचं काम बॅट्समनच्या माध्यमातून केला जातोय. याला म्हटलं जातं क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. आपण कशासाठी म्हणतो तर यासाठी म्हणतो. धावसंख्या धावफलकावरती षटकाराच्या साथीने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावर. यावेळेस स्लॉट मधला बॉल होता, फटका लाजवाब. व्ही शेप मध्ये फिल्डर असतील, लॉंग ऑन मध्ये, मिड ऑफ मध्ये होते फिल्डर, मिड ऑन खाली होता. चेंडू लॉंग ऑन ला ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धावसंख्या 23 या आकड्यावरती. तेजसच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र ऑन द बोर्ड 23 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. या मॅचची गोल्डन विकेट रियाजची खेळी होत असताना समाप्त. घडी गमावलाय पहिला टीम आई गावदेवी क्रिकेट संघ महाराळ या संघाने. फलंदाज रियाज बॅक टू द पवेलियन. टिपली जातीय भव्य आणि दिव्य KGPL चं हे मैदान आणि या मैदानावरती ऐतिहासिक स्पर्धा खांबाकर चषक 2024 चं हे दमदार आणि दिमागदार असं आयोजन. बघता क्षणी प्रेमात पडावी अशी क्रीडा स्पर्धा टेनिस बॉल विश्वाला ज्या गावाने दिली आहे त्या गावाचं नाव खांबा आणि या खांबा गावाच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धा अर्थातच खांबाकर चषक 2024 चं दमदार आयोजन जे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. दिवस क्रमांक दुसरा आपण सर्व अनुभवत आहात आणि दुसऱ्या दिवसातील पहिली फेरी तिसरा सामना केजी स्पोर्ट्स रायते विपक्ष आई गावदेवी भारळ मैदानावरती. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. अपांतरशी धाव धावफलकावरती आहे. टीमची टोटल 24.
24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. म्हटलं जातं की उडत्या पाखराला परतीची तहान नसावी, नजरेत सदा नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय ते तर केव्हाही बांधता येईल, मात्र क्षितिजा पल्याड जाण्याची जिद्द तुमच्या उरामध्ये असावी. पंकजने ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, मात्र त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी. इथे थोडीशी फिल्डिंग खराब आणि बॉल निघून गेलाय. दी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गेंद नहीं थी खास, बल्लेबाज ने दिखाया अपने क्लास. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने मारा बेहतरीन चौका. सुवर्ण संधी असेल. आमचे व्हॉलेंटियर्स चौफेर बाजूला आहेत. भले ते बॉल आणत नाही पण आमचे व्हॉलेंटियर्स आहेत. तर आपण व्यासपीठावरती शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. उद्योजक आणि समाजसेवक, दिलदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे स्वप्नील शेठ म्हात्रे साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मारळ गावचे उद्योजक समाजसेवक अर्थातच स्वप्नील शेठ म्हात्रे यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. स्वप्नील दादा आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान करण्यात येईल. स्वप्नील शेठ म्हात्रे साहेब पुरस्कर्त्यांच्या यादीमध्ये फार मोठं नाव. तर स्वप्नील दादांचा आम्ही शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. कामगार चषकाच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांचा शुभ सन्मान जो मात्र केला जातोय. तसेच विनंती असेल महेंद्र शेठ भवर साहेब उर्फ मल्यादा मलेश दादांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. या मलेश दादा आपला देखील शुभ सन्मान करण्यात येईल. यावेळेस जबरदस्त प्रहार मैदानावरती पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमा पलीकडे आलेला पहिल्या बॉलवर दुसऱ्या बॉलवर षटकार. यानंतर रोशनभाई ठाकूर यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. 34 ऑन द बोर्ड. 34वा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस फुलटॉस बॉल होता, फटका फसलाय. डीप मध्ये फिल्डर कॅच झाली कंप्लीट. मैदानावरती A1 पवनची खेळी होत असताना समाप्त. विकेट्स होत असताना पतन. दुसरा मोहरा टिपण्यात आलेला आहे. फलंदाज पवनची खेळी समाप्त. योगेश दादा मसोंडे यांचे शुभ असे. दिलीप शेठ निचिते साहेबांचा आपण शुभ सन्मान करू. विनंती असेल दादांना आपण आपला शुभ सन्मान स्वीकारायचा मुख्य व्यासपीठावर. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 34 पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला भावेश पवार पाहायला मिळतील. भावेश पवार फार मोठं चर्चेत असणारं नाव. ते गुरसईचे होते आणि हे म्हारळचे आहेत. त्यामुळे पाहूया हे कशा प्रकारची कामगिरी करतात. भावेश पवार स्ट्रायकिंग एंडवर. त्यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते. यस फिंगर अप. ओ युठी. विकेट्स होत असताना पतन पहिल्या बॉल वरती. भावेशी खेळी होत असताना समाप्त. मयूरच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजीचा मुजायरा. तिसरा मोठा धक्का बसतोय टीम आयगाव देवी क्रिकेट संघ महाराज संघाला. फलंदाज भावेश पवार. बॅक टू द पवेलियन.
होते तर समोरचा जो संघ आहे त्या संघाला कळत देखील नाही की हा रन कधी बनवतो. सायलेंट किलर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. सिंगल डबल चौकारांचा भरणा असणारा खेळाडू आहे. षटकार थोडे कमी लगावतो मात्र सिंगल डबल चौकारांवरती थोडी जास्त भर असते. जय निकमजी असा खेळाडू जय निकम पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवर न्यू बॅटर 5व्या क्रमांकावर. यावेळेस जबरदस्त बॉल चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, डीप राहिला. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. मयुरेशची काय षटक राहिले. पहिल्या बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती षटकार आला. कमबॅक करत असताना दोन चेंडू दोन महत्वाचे विकेट कॅरी करण्यात आले. त्यामध्ये भावेश देखील होते, पवन देखील होते आणि त्यानंतर 5व्या बॉल जो मात्र आता डॉट बॉल फेकण्यात आलाय. असंख्य धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 34 34 जावा. यावेळेस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. ओव्हर नंबर तिसऱ्या मैदानावरती समाप्त. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना एक गावदेवी क्रिकेट संघ महाराज संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती ती म्हणजेच 34. आपण मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो उद्योजक, समाजसेवक, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे कांबा गावचे उद्योजक समाजसेवक दीपकदादा म्हारसे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच उद्योजक समाजसेवक अर्थातच चिंतामण शेठ चौधरी साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दादांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मंगेश शेठ भावार्ते साहेबांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. दादांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. तसेच आदरणीय सचिन शेठ यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सचिन शेठ यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम, शुभ स्वागतम, सस्नेह स्वागतम. पुढील मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ वरप विपक्ष आई एकविरा क्रिकेट संघ गुरवली पाडा असेल. दोन्ही संघांचे कर्णधार. चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. फर्स्ट कॅश प्राइज आपल्याला जय कालिका माता एंटरप्राइजेस अर्थात योगेश शेठ बनकरी साहेब आणि छगन शेठ बनकरी साहेबांच्या माध्यमातून लाभले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच द्वितीय क्रमांकाचं कॅश प्राइज कैलासवासी गोपाल कृष्ण ठाकरे यांच्या स्मरणार्थ अनंता शेठ गोपाळ ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य झाले. त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसंच तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला कॅश प्राइज कैलासवासी शांताराम गोपाळ बनकरी जे पाटील आहेत त्यांच्या स्मरणार्थ माझी सरपंच साहेब कांबा मंगेश शेठ भगवान बनकरी साहेबांच्या माध्यमातून लाभल्या. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. तसंच चतुर्थ क्रमांकाचं कॅश प्राइज कैलासवासी वसंत भगत शिरोसे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे. त्यांच्या स्मरणार्थ अरुण वसंत शिरोसे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच सिरीज आम्हाला पद्माकर शेठ रमेश शिरोसे यांच्या माध्यमातून लाभले. तसेच एक दिवसाच्या जेवणाची सोय देखील त्यांच्या माध्यमातून आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच लाईव्ह आम्हाला रुपेशजी सपाट यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच सन्मान चिन्ह गणेश शेठ बनकरी साहेब, प्रवीण शेठ बनकरी साहेब तसेच शिवशक्ती एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून लाभले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला ट्रॉफीज जिप्सन ग्रुप कांबा यांच्या माध्यमातून लाभले. त्यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. ज्यामध्ये राकेश, आकाश, सुमित हे सर्व आहेत. यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅच जिप्सन ग्रुप कांबा यांच्या माध्यमातून लाभले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच मॅन ऑफ द मॅच साठी फरसान हर्षजी कोर यांच्या माध्यमातून शीतपेय अर्थात थंड पेय सुरेशजी शिरोसे यांच्या माध्यमातून लाभले. आणि योगेश शेठ गोपीनाथ मसुंडे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला कॅप लाभलेल्या आहेत. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच आजच्या जेवणाची सोय आणि कालच्या जेवणासाठी जी सोय जी मात्र नयनबाई संतोष शिरोसे यांच्या माध्यमातून आपल्याला लाभले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच आजचा नाश्ता राकेश शेठ ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलाय. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलर साठी शूज आम्हाला प्रतीक शेठ शिरोसे साहेब आणि रुपेश शेठ गायकर साहेबांच्या माध्यमातून लाभले. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. तसेच बेस्ट बॅट्समन साठी आम्हाला बॅट संकेत शेठ कडव यांच्या माध्यमातून लाभले. त्यांचा आम्ही
विशेष असा आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेला, जिथे मैदानावरती एकावरती एक फलंदाज बाद होत आहेत आणि विकेटचं पतन होत असताना हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता यश पाहायला मिळेल. याच दरम्यान आमचे जवळचे मित्र शुभम शेठ खरकर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. शुभम शेठ खरकर यांचं करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच मयूर शेठ शिरोसे जे कुमार आहेत, थोड्या दिवसांनी श्री होतील, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. या मुख्य व्यासपीठावरती मयूर आपलं सहर्ष स्वागत आहे शेठ या. तसेच निलेश शेठ कडू साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष असं स्वागत. निलेश दादांना विनंती असेल या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मॅचच्या दिशेला आपण म्हणणार आहोत, जिथे 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 35 ऑन द बोर्ड. 6 चेंडूंनंतर तब्बल ही पहिली धाव अर्जित करण्यामध्ये यश मिळालं. तर संघर्ष 6 चेंडूंचा होता. 7व्या चेंडूवरती तुटला, मात्र त्या बॉलवरती देखील एकच धाव आली. त्यावेळेस कोलडप्प्याचा बॉल होता, डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट झाली आणि मैदानावरती फलंदाज होतील बाद. विकेट होत असताना पतन. अजून एक मोठा धक्का बसतोय आई गावदेवी महाराळ संघाला. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. याच दरम्यान निलेश शेठ कडू साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. न्यू बॅटर मैदानावरती निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. इनॅट नंबर 8. 6 गडी बाद झाले. पहिल्या 2 षटकांमध्ये काय सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर धावेंसाठी कुठेतरी संघर्ष करत असताना महाराळ संघ आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र फ्रंट फुट पोझिशन वरती आपल्याला पाहायला मिळतोय संघ केजी स्पोर्ट्स रायते. नवी खेळाडू आहे त्या संघाकडे, जबरदस्त गोलंदाजी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि कुठेतरी थोडंसं आपण म्हणू शकतो नवख्या खेळाडूंचा आतमध्ये विश्वास वाढला जरूर असेल, कारण ज्या प्रकारे ते गोलंदाजी करतायत, विकेट टेकिंग गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. दुसरीकडे जर पाहायला गेलं महाराज संघ बॅकफुट वरती जरूर आहे. या संघाच्या माध्यमातून जी अपेक्षा होती ती अपेक्षेची पूर्तता आतापर्यंत झाली नाहीये, तो त्यांच्यासाठी थोडासा निगेटिव्ह पॉइंट असेल. खोलटप्प्याचा बॉल जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. 35 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या 4थ्या षटकामध्ये. त्यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फक्त ट्राय केलाय, सिंगल कंप्लीट झाली. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. आता मात्र शेवटचं षटक शिल्लक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटायचा प्रयत्न केला जाईल. 9.00 च्या सरासरीने आतापर्यंत 4 षटकांमध्ये 36 धावा कुठल्या गेल्यात, मात्र 6 महत्वाचे विकेट देखील गेलेत. निलेश आणि निखिल हे खेळाडू मैदानावरती आहेत. निलेश चौधरी हा देखील खेळाडू बॅटिंग करू शकतो, कॅलिबर आहे या खेळाडूकडे देखील. मात्र आता फक्त 6 चेंडू शिल्लक आहेत. षटकामध्ये 13 ते 14 धावा आल्या. धावसंख्या 50 वर गेली तर एक फायटिंग टोटल मैदानावरती उभा राहील, कारण मैदानावर केजी स्पोर्ट्स रायते संघासारखा बलाढ्य संघ खेळतोय. त्या संघाकडे हारेस सारखा खेळाडू आहे, निलेश दादा सुता आहे, तेजस वरकुटे आहेत, मयुरेश आहेत, हे सर्व नामांकित खेळाडू आहेत. कल्पेश देखील फार चांगल्या प्रकारची कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो. हे सर्व खेळाडू इतके जबरदस्त बॅटिंग करतात की तुम्हाला कमीत कमी मिनिमम टू मिनिमम 50 धावा बनवणं फार महत्वाचं आहे. दुसरीकडे निलेश चौधरी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या जोडीला निखिल पाटील आहेत. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीगची ज्या वेळी स्पर्धा होते याचा आयकॉन तेजस वरकुटेला आपण पाहतो. तोच तेजस वरकुटे आता शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जेन्युइन ऑलराऊंडर आहे, बॅटिंग आणि बॉलिंग जबरदस्त करतो. त्यावेळेस दिशा दाखवली, जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. डीप मध्ये असतील सुदेश, सिंगल कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये दीपक शेठ भारसे साहेब जे उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, त्यांच्या जोडीला आपण पाहू शकतो. उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व, अर्थातच चिंतामण शेठ
चौधरी साहेब आहेत, त्यांचं देखील आम्ही नामोल्लेख करू. तसेच मंगेश शेठ भावारते साहेब देखील आहेत. आग तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे मंगेश शेठ भावारते साहेब, या सर्वांचं आम्ही विशेष कौतुक करू. तसेच सचिन शेठ यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील आम्ही विशेष असं कौतुक करणार आहोत. त्यावेळेस कट करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र ऑप्शनच्या बाहेरचा अतिरिक्त बॉल पाहायला मिळाला. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती 39 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 39 ऑन द बोर्ड. चेंडूचा विचार केला, एका चेंडूचा खेळ झालाय, 2 अवांतरचे चेंडू टाकण्यामध्ये आलेत. 3 धावा एका चेंडूवरती खर्च केलेत. खोडप्याचा बॉल विशेप मध्ये ड्राइव्ह केला, डीप मध्ये लॉंग ऑन असतील, झालेली मिस्टेक. थोडेसे फंबल झाले, स्किट होत असताना नशिबाची साथ मिळते. बॉल सीमा पलीकडे, नशिबाचा लकी चौकार. वरती मारण्यात आलेला आहे, कारण नशिबाचा लकी 4-4-4-4 चौकार आला. असंख्य धावफलकावरती जाऊन पोहोचलाय तो, म्हणजेच 43 आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाची सुरुवात ही चांगली झाली आहे. 2 वाईड, एक सिंगल, एक चौकारच्या साथीने आतापर्यंत या षटकामध्ये तब्बल 7 धावा 2 चेंडूंवरती आल्यात. कट करायचा प्रयत्न जरूर होता, पुन्हा एकदा खराब बॉलिंग. आता मात्र वाईड आलाय. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावरती. आता मिनिमम टू मिनिमम तुम्हाला 50 धावा बनवणं गरजेचं आहे, कारण समोर इतका बलाढ्य संघ खेळतोय. त्या संघाविरुद्ध तुम्हाला धावा पाहिजे, त्यावेळेस तुम्ही धावा डिफेंड करू शकता. बचेंगे तभी तो लढेंगे, या समीकरणाला आता जागावं लागेल. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. एसटी रक्षक निलेश होते. कॅच झालीये ड्रॉप आणि एक धाव झालीये कंप्लीट. विन द मॅचेस समीकरण असतं क्रिकेटमध्ये, मात्र तो समीकरण तुटण्यात आलेला आहे. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 45. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 10.00च्या सरासरीने आतापर्यंत बॅटिंग आई गावदेवी क्रिकेट संघ हारळी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 46. अगदी आपण पाहू शकतो दर्शकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. गर्दी, क्रीडा रसिकांची गर्दी आपण पाहू शकतो. आलेल्या तमाम क्रीडा रसिक राजाचं आपण करूया कांबाकर चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल 47 धावा धावफलकावरती आहेत. सातत्याने मी उल्लेख एका व्यक्तीचा करेल, ज्या व्यक्तीने या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं आपला जीव पणाला लावलाय, ते म्हणजे साईनाथ शेठ ठाकरे साहेब. आज त्यांची अनुपस्थिती आहे, मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील ही स्पर्धा किती भारी आहे तुम्हाला सांगून देईल. ड्रोनच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टिपली जाते. 3 कॅमेरे आहेत आणि मी म्हणेल अशी स्पर्धा प्रत्येकाने भरावी, कारण एक आदर्श प्रस्थापित केलाय साईनाथजी ठाकरे यांनी. ज्यावेळेस नियोजन करायचं होतं तर नियोजनामध्ये कुठेही कमीपणा नको असं त्यांचं एक म्हणणं होतं, कारण ही स्पर्धा माझ्या गावासाठी आहे आणि माझ्या गावाचं नाव मोठं होईल त्यावेळेस मला बरं वाटेल, त्यांचं वाक्य होतं. असे साईनाथ शेठ ठाकरे, आणि ते आज उपस्थित नाहीयेत जरी देखील, तरी देखील ही स्पर्धा अप्रतिम पाहायला मिळते. यावेळेस एक धाव कंप्लीट होईल आणि अशा रीतीने ओव्हर नंबर मैदानावरती 5वा समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 50-51 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. 51चं टार्गेट मैदानावरती सेट असेल याची सर्वांनी नोंद करून घ्या. पुढील मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ वरप विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच आई एकविरा क्रिकेट संघ गुरवली पाडा या संघासोबत.
जबरदस्त कार्य जे मात्र प्रत्येकाच्या माध्यमातून झालंय, ज्यामध्ये आमचे साईनाथ शेठ ठाकरे साहेब आहेत, आमचे विकास शेठ निचिते साहेब आहेत, आमचे आदेश शेठ पावशे साहेब आहेत, आमचे निरंजन शेठ शिरोसे साहेब आहेत, त्यानंतर आमचे योगेश शेठ म्हसोंडे साहेब आहेत, ज्यामध्ये आमचे खऱ्या अर्थानं शुभम शेठ पवार त्यांच्या समवेत हार्दिक धिरडे आणि हे सर्व आम्हाला पाहायला मिळतील. आमचे रामदादा आहेत, त्यांचा देखील आम्ही नामोल्लेख करू. तसेच अनिकेत इंदुलकर आहेत आणि विशेष सहकार्य आमचे सागरदादा बनकरी असतील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभले. सर्वांचा आम्ही विशेष असं नामोल्लेख करू. 51 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. गुरवलीपाडा संघाचे कर्णधार चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. तर नक्कीच आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. तर आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत, जिथे आपल्याला मुख्य व्यासपीठावरती उद्योजक, समाजसेवक, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे असे खांबा गावचे एक दिलदार व्यक्तिमत्व चिंतामण शेठ चौधरी साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. योगेश शेठ म्हसोंडे यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करतोय. चिंतामण शेठ चौधरी साहेबांचं, जे उद्योजक आहेत, जे समाजसेवक आहेत, एक दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे चिंतामण दादा, आणि त्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. चिंतामण शेठ चौधरी साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे आमचे चिंतामण शेठ चौधरी साहेब, त्यांचा आम्ही विशेष असा आभार व्यक्त करतो. यानंतर आम्ही मंगेश शेठ भावार्ते साहेबांचं शुभ सन्मान करणार आहोत. उद्योजक आहेत, समाजसेवक आहेत, दिलदार आणि दमदार असं व्यक्तिमत्व आहेत. आमच्या या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य लाभलंय असे आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय मंगेश शेठ भावार्ते साहेब, आणि नक्कीच त्यांचा आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मुख्य व्यासपीठावरती आमचे मान्यवर आदरणीय मंगेश शेठ भावार्ते साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला मोलाची साथ लाभली आहे. यानंतर आम्ही उद्योजक आणि समाजसेवक सचिन शेठ यांचा देखील शुभ सन्मान करणार आहोत. सचिन दादा, आपण मुख्य व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सचिन शेठ यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. योगेश मसोंडे यांच्या शुभ हस्ते सचिन शेठ यांचा आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आणि माझी कार्यकुशल कार्य सम्राट उपसरपंच साहेब वरप निलेशजी कडू साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. निलेश दादा या, आपण आम्ही तुमचा शुभ सन्मान करणार आहोत. निलेश शेठ कडू यांचा आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. माझी कार्यकुशल कार्य सम्राट उपसरपंच वरप गाव, आणि नक्कीच निलेश शेठ कडू यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. तर चला आपण टॉसच्या दिशेला वळणार आहोत. सचिन आहेत उपस्थित आणि निलेश कडू उपस्थित आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करू. चिंतामण शेठ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. निलेश दादा उपस्थित आहेत. सचिन भाऊ आपण देखील उपस्थित आहात. तर नक्की चिंतामण शेठ चौधरी याच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. 5 ओव्हरची मॅच असेल आणि टॉस बॉस कक्षामध्ये प्रथम चव्हाण आपल्याला जॉईंट होतील. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता.
इनफिल्ड मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. एकदा होती कंप्लीट. टॉस जिंकलेला आहे गावदेवी क्रिकेट संघ. बरोबर या संघाने. निलेश दादा आपलं डिसिजन सांगायचं. निलेश दादा आपलं डिसिजन सांगायचं. 2 षटक कंप्लीट होण्याआधी आपण डिसिजन सांगू शकता किंबहुना ड्रिंक्स ब्रेक होण्यापर्यंत आपण डिसिजन सांगू शकता. षटक क्रमांक पहिलंच जो मात्र मार्गस्थ बॉलिंग मार्क वरती कुलदीप पाहायला मिळत आहेत. लल्लू या नावाने सुपरिचित असलेले कुलदीप आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. दुसऱ्या बाजूला हरेश आणि निलेशची जोडी खेळपट्टीवरती आहे. दरम्यान उमेश ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष सस्नेह असं स्वागत असेल. त्यासोबतच अनिकेत दादा पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल. डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना या पहिल्या षटकासाठी डीप मध्ये मिड विकेटला आपण रियाजला पाहतोय. दुसऱ्या बाजूला आलोक श्रीवास्तव आपल्याला पाहायला मिळेल जो मात्र डीप लॉंग ऑफला असेल. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू वरती फुल टोल वसूल केला जातोय. बॉल निघून चाललाय मिड विकेट सीमा रेषा पलीकडे. हरीशचा तडाखा बॉल सीमा पार षटकार. बॉलची समाप्ती होतीये. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रतीक टॉस वरप संघाने जिंकला. बॉलिंग फिल्डिंग चूज करण्यात आली. इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी. आपण पाहतोय गोरोली पाडा संघाला यावेळेस स्वीप करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल येतो. अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त होतो. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फुल टॉस वगळता चांगली कामगिरी पाहायला मिळते गोलंदाज लल्लू याच्या माध्यमातून. आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त. टीमची टोटल 7 पाहायला मिळेल. प्रतीक आणि संकेत यांची उपस्थिती पाहायला मिळते. प्रतीक आपण व्यासपीठावरती यायचे. संकेत आपण देखील या व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. दरम्यान आपण पाहतोय रुपेश गायकर यांची उपस्थिती पाहायला मिळते. येस आपण पाहतोय स्क्रीनवरती ड्रोनच्या मार्फत आपल्याला बैल पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून बैलगाडा क्षेत्रामध्ये सातत्याने अनेक अड्डे जिंकले जात आहेत. भारत आणि जेसीबी आपण पाहतोय ते देखील ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ड्रोनच्या माध्यमातून ते क्षणचित्र टिपले जात आहेत. टेनक्रिक लाईव्ह वरती आपण पाहतोय हे क्षणचित्र टिपले जात आहेत. दरम्यान षटक क्रमांक कंप्लीट होतोय. पहिलं 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. कुलदीप यांच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 9+6 एकंदरीत 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील.
नो प्लस 4 आपल्याला पाहायला मिळेल. लक फॅक्टर ऑन करणारा पंजा ओपन होतोय. पंजाच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. पहिले षटक चांगलं होतं. दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू पंकजच्या माध्यमातून खराब गोलंदाजी पाहायला मिळतीये. यावेळेस खुलवट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती प्रॉपर एक्झिक्युशन पाहायला मिळतोय. फटका दर्जेदार, बॉल सीमा पार. अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार निलेश बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार. सो मच षटकार पाहायला मिळतोय. फ्रीडचा चेंडू आणि त्यावरती कर्पूस समाचार घेतलं जात आहे. फ्रीडच्या चेंडूवरती प्रॉपर एक्झिक्युशन पाहायला मिळतोय. खराब चेंडू आणि त्यानुसार मेरिट नुसार फटकेबाजी निलेशनच्या माध्यमातून टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. यावेळेस देखील मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. नो प्लस 6 एकंदरीत 7 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. माध्यमातून ज्या वेळेस भीमर चेंडू टाकण्यात आले त्या वेळेस कर्पूस समाचार असं मात्र घेण्यात येतोय आणि पंकजच्या जागी आता आपण पाहतोय निलेश चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. षटक कंप्लीट करण्यासाठी येतात. एकंदरीत 25 धावा धावफलकावरती 26 धावांची अजूनही गरज केजी स्पोर्ट्स रायती या संघाला पाहायला मिळेल. चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळतीये निलेशनच्या माध्यमातून आणि अजून एक चांगला फटका. यावेळेस देखील बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय निलेशनच्या बॅट मधून. अप्रतिम अशी झेल आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या बाहेर. व्हॉलेंटियरनी टिपली. नक्कीच व्हॉलेंटियरनी यायचे. त्याच्या व्हॉलेंटियरनी कॅच कंप्लीट केली आहे. त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला व्हॉलेंटियरनी यायचंय. पंच लेगबाईच्या स्वरूपात आहे की बॅटकट आहे. ही धाव बॅटकट आहे की लेगबाईच्या स्वरूपात आहे. येस लेगबाईच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. 32 धावा धावफलकावरती 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली पंकजच्या माध्यमातून. 9 चेंडूंवरती एक षटकार आला. त्यानंतर 9 चेंडूवरती चौकार देखील पाहायला मिळाला. यावेळेस बॉटमहॅंडचा चांगला वापर पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, बॉल सीमा पार चौकार. वरती 36 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. दुसऱ्याच ओव्हर मध्ये मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व केजी स्पोर्ट्स रायते संघाचं पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्क वरती निलेश पाहायला मिळत आहे. तर स्ट्रायकर एंड वरती हरीश आपण पाहतोय. हरीशच्या माध्यमातून देखील चांगली अशी कामगिरी पाहायला मिळते. एक षटकार आला, एक चौकार देखील पाहायला मिळाला आणि यावेळेस देखील चांगला फटका आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. सातत्याने उन्हाचा तडाखा बसतोय परंतु त्यापेक्षा तापलेली बॅट आपल्याला केजी स्पोर्ट्स रायती या संघाच्या फलंदाजांची पाहायला मिळतीये. बॉल सीमा पार षटकार.
साहेबांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। यावेळी चेंडू हवेमध्ये कॅच कंप्लीट होती, फलंदाज बाद होईल। आपण शुभ सन्मान घेतोय उमेश ठाकरे साहेबांचं शुभ सन्मान। रुपेशजी गायकर साहेबांना विनंती आपण उमेश ठाकरे साहेबांचं शुभ सन्मान करायचंय। आहे बॅटची कडा लागली होती आणि त्यानंतर याच्या माध्यमातून अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाली। तर अनिकेतजी पाटील यांचं देखील आपण शुभ सन्मान घेणार आहोत। विनंती अनिकेतजी पाटील, आपला शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेतोय। स्वप्नीलजी म्हात्रे असतील, त्यानंतर महेंद्र भवर सर असतील, आपल्याला पाहायला मिळतात ते देखील रजा घेत आहेत। आमचे रोशन असतील, ते देखील आमच्यापासून रजा घेत आहेत। 42 धावा धावफलकावरती षटक क्रमांक कंप्लीट होतोय दुसरा। पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 35 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या। 35 धावांचं षटक आणि त्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर पूर्ण प्रकारे कलाटणी मिळालेली आहे। अनिकेत पाटील, तर अनिकेतजी पाटील यांचं देखील आपण शुभ सन्मान करतोय। आदेशजी पावशे यांच्या शुभ हस्ते आपण अनिकेतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करतोय। यानंतर होणारी मॅच एका बाजूला गुरोलीपाडा तर दुसऱ्या बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ वरप आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही टीमकडे स्टारकास्ट पाहायला मिळतीये। मातब्बर खेळाडूंची मांदी आहे दोन्ही संघांकडे आहे। रियाज येतोय बॉलिंग मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये। इथे सन्मान देण्यास भाग पाडलाय। डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळतीये। निलेश यांचा विचार केला तर अप्रतिम अशी फटकेबाजी निलेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली। बॅक टू बॅक षटकार त्यांच्या माध्यमातून पाहिले। इंडिव्हिज्युअल 23 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय। यावेळेस एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमा पार, चौकार। आणि फक्त 5 धावांची गरज असेल। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय। MSG स्टाईल ने सामना केलाय फिनिश आणि सामना जिंकलाय केजी स्पोर्ट्स रायते या संघाने। अभिनंदन केजी स्पोर्ट्स रायते, हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत। मॅच कंप्लीट होती। हार्ड लक टफ लक आई गावदेवी क्रिकेट संघ महाराळला आपण देणार आहोत। त्यासोबत गोड असं कौतुक असेल केजी स्पोर्ट्स रायते या संघाचं। वेल प्लेड निलेश यांच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी पाहायला मिळाली। हरेश यांच्या माध्यमातून देखील 2 षटकार आले, 1 चौकार। इंडिव्हिज्युअल 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं आणि त्यासोबतच तेजस जे मात्र नॉन स्ट्रायकर एंडवर